नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी SB कर्डक, सहाय्यक प्राध्यापक वाणिज्य विभाग, सिन्नर महाविद्यालय. आज आपण व्यवसाय संस्थांचे प्रकार या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपण व्यवसाय संस्थेचे जे काही प्रकार पडतात ते उत्पादनाच्या आकारानुसार आणि व्यवसाय संस्था प्रकारानुसार किंवा संघटना स्वरूप आणि मालकी हक्कानुसार जे प्रकार पडतात यांचा अभ्यास करणार आहोत. तसंच कंपनी कायदा 1956 कलम 25 नुसार स्थापन झालेली विना नफा सेवा देणारी प्रमंडळे आणि योग्य व्यवसाय संस्था प्रकार निवडण्याचा निर्णय या मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत. तर यात आपण प्रथम उत्पादनाचे किंवा व्यवसाय संस्थांचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे पडणारे प्रकार यांचा अभ्यास करणार आहोत. बघा, उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे 5 प्रकार पडतात आणि हे अगदी साधे प्रकार आहेत. म्हणजेच काय की त्यांच्या नावातच ते प्रकार काय आहेत किंवा त्यांच्या व्याख्या सामावलेल्या आहेत. तर आपण बघू पहिला प्रकार कोणता. पहिला प्रकार आहे खूप मोठ्या आकाराचे उत्पादन. आता खूप मोठ्या आकाराचे उत्पादन म्हणजे काय, तर ज्या कारखान्यामध्ये खूप मोठ्या आकाराचं उत्पादन तयार केलं जातं त्याला खूप मोठ्या आकाराचे उत्पादन करणाऱ्या व्यवसाय संस्था असं म्हटलं जातं. जसं साखर कारखान्याचे बॉयलर, JCB मशीन, माल ट्रक ही खूप मोठ्या आकाराची उत्पादने आपल्याला सांगता येतील. मग या उत्पादनांचं ज्या ठिकाणी उत्पादन तयार केलं जातं त्याला खूप मोठ्या आकाराचे उत्पादन असं म्हटलं जातं. यानंतर दुसरा जो काही प्रकार आहे तो आहे मोठ्या आकाराचं उत्पादन. यामध्ये जीप, कार, टेम्पो यासारखी जी काही उत्पादनं आहेत ती मोठ्या आकाराची उत्पादनं आहेत असं आपल्याला म्हणता येईल. म्हणजे JCB मशीनपेक्षा जीप छोटी आहे किंवा कार छोटी आहे म्हणून ते मोठ्या आकाराचं उत्पादन आणि JCB मशीन मात्र खूप मोठ्या आकाराचं उत्पादन असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर तिसरा जो प्रकार आहे तो आहे मध्यम आकाराचं उत्पादन. मध्यम म्हणजे जसं मोटारसायकल, स्कूटर, TV, संगणक या उत्पादनांना आपण मध्यम आकाराचं उत्पादन असं म्हणतो. म्हणूनच मध्यम आकाराचं उत्पादन हे मोठ्या आकारापेक्षा लहान आहे. जसं स्कूटर ही जीपपेक्षा लहान आहे किंवा मोटारसायकल ही कारपेक्षा लहान आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. पुढचा जो काही प्रकार आहे तो आहे छोट्या आकाराचं उत्पादन. या छोट्या आकारामध्ये पुस्तक, धान्य ठेवण्याचे स्टीलचे डबे यासारख्या छोट्या आकाराचे उत्पादन आहेत असं आपण या ठिकाणी उदाहरण दाखल घेऊ शकतो. म्हणजे छोट्या आकाराचं उत्पादन हे मध्यम आकारापेक्षा लहान आहे. आणि शेवटचा प्रकार जो काय आहे तो आहे अगदी छोट्या आकाराचं उत्पादन. उदाहरणार्थ पेन, टाचणी, सुया यासारख्या वस्तू ज्या काही आहेत त्यांना आपण अगदी छोट्या आकाराचं उत्पादन असं म्हणत असतो. बघा किती सोपं आहे. उत्पादनाचा आकार केवढा आहे त्यानुसार हे 5ही प्रकार पडतात. खूप मोठं म्हटल्यावरती JCB मशीन आपल्या लक्षात येईल. मोठ्या आकाराचं उत्पादन म्हटल्यावरती जीप किंवा कार, टेम्पो लक्षात येतील. मध्यम आकाराच्या उत्पादनामध्ये मोटारसायकल, स्कूटर या वस्तू लक्षात येतात. छोट्या आकाराच्या उत्पादनामध्ये पुस्तक, धान्य ठेवण्याचे डबे यासारख्या गोष्टी लक्षात येतात. तर अगदी छोट्या आकाराच्या उत्पादनामध्ये पेन, टाचणी, सुया यासारखी उत्पादनं आपण लक्षात घेत असतो. ही उत्पादनं आणि त्यांचं जे काही आकारमान आहे या आकारानुसारच हे उत्पादनाच्या आकारानुसार व्यवसाय संस्थांचे प्रकार पडत असतात. यांच्या आकारावरती हे आधारित आहेत म्हणून उत्पादनाच्या आकारानुसार प्रकार असं त्यांना म्हटलं जात असतं. यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे संघटना स्वरूप व मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थांचे प्रकार. आता संघटना स्वरूप आणि मालकी हक्कानुसार जे व्यवसाय संस्थांचे प्रकार पडतात ते कोणते, तर त्यात पहिला जो काही प्रकार आहे तो आहे एकल व्यापारी किंवा व्यक्तिगत व्यापारी, सोल ट्रेडर्स किंवा एकट्याच व्यक्तीने एखादा व्यापार करणं. बघा, एकल व्यापाराची एक साधी व्याख्या या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.
एकल व्यापारी तो असतो जो स्वतःच्या जबाबदारीवर स्वतःचा व्यवसाय चालवितो. अशी व्याख्या केलेली आहे J.L. हन्सन यांनी. म्हणजे एकच व्यक्ती स्वतःच्या जबाबदारीवर जर व्यवसाय चालवत असेल तर त्याला आपण एकल व्यापारी असं म्हणत असतो. एकल व्यापारी हा व्यवसाय संघटनेचा सगळ्यात जुना आणि सोपा प्रकार आहे. व्यापार जगत आज जरी प्रगत झालेलं असलं तरी हा प्रकार आपणास सर्रास पाहायला मिळतो. याचं कारण असं आहे की स्थापना करण्याच्या दृष्टीने हा अतिशय सोपा आणि साधा असा प्रकार आहे. या प्रकारामध्ये मालक एकटाच असतो आणि तोच सगळं भांडवल या व्यवसायामध्ये गुंतवत असतो व तो एकटाच या व्यवसायातील सगळे धोके किंवा जोखीम उचलत असतो आणि व्यवसाय सांभाळण्याची जबाबदारी देखील त्या एकट्याची स्वतःचीच असते. आणि या व्यवसायातून मिळणारा जो काही नफा आहे तो नफा देखील या एकट्याच व्यक्तीला मिळत असतो किंवा नफ्याचा मालक तो एकटाच असतो. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेला जर तोटा झाला तर तोटा देखील त्या एकट्याच व्यक्तीला सहन करावा लागत असतो. म्हणजेच एकाच व्यक्तीने स्वतःच्या जबाबदारीवरती केलेला व्यवसाय म्हणजे एकल व्यापारी व्यवसाय असं आपण म्हणू. या एकल व्यापाराची काही वैशिष्ट्ये आहेत. काय वैशिष्ट्ये आहेत तर पहिलं वैशिष्ट्य आहे एकच व्यक्ती व्यवसायाची मालक असते, त्यामध्ये कुठलाही भागीदार नसतो. समजा एखादा किराणा मालाचा दुकानदार आहे. त्या किराणा मालाचं दुकान जे आहे ते एकाच व्यक्तीचं आहे, त्याच्यामध्ये कुठलाही भागीदार नाही. म्हणून आपण किराणा मालाच्या दुकानदाराला एकल व्यापारी म्हणू शकतो किंवा इतरही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. दुसरं आहे एकच व्यक्ती व्यवसायाचे कामकाज सांभाळतो, त्याला दुसरं कोणी मदत करत नाही. आता किराणा मालाचा दुकानदार आहे त्याला घरातल्या व्यक्ती मदत करतात असं या ठिकाणी आपल्याला बोलून चालणार नाही. एकल व्यापार आहे म्हणून तो एकटा व्यवसायाचं कामकाज सांभाळतो. घरातील व्यक्ती जरी मदत करत असल्या तरी त्याचं व्यवस्थापन करण्याचं जे काही काम आहे ते एकट्याच व्यक्तीला करावं लागत असतं. म्हणून दुसरं वैशिष्ट्य आहे एकच व्यक्ती व्यवसायाचे कामकाज सांभाळते. तिसरं वैशिष्ट्य आहे व्यवसायाला मालकाशिवाय स्वतंत्र कायदेशीर व्यक्तिमत्व किंवा अस्तित्व नसते. बघा म्हणजे काय, जर व्यवसायाचा मालक अस्तित्वात राहिला नाही तर व्यवसाय सुद्धा अस्तित्वात राहणार नाही. म्हणून मालकाशिवाय स्वतंत्र त्याला अस्तित्व नाही, जसं कंपनी प्रकाराला आहे मात्र एकल व्यापाराला ते नाही. चौथं वैशिष्ट्य आहे व्यवसायाचा नफा व तोटा एकाच व्यक्तीचा असतो. बघा आपण अगोदर बोलताना सांगितलं जर व्यवसायाला नफा झाला तर तो एकट्याच मालकाचा आणि तोटा झाला तरी एकालाच सहन करावा लागणार. अशा पद्धतीने व्यवसायाचा नफा किंवा तोटा हा एकाच व्यक्तीचा असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे एकल व्यवसाय सुरू करणे सोपे आहे. म्हणजे प्रमंडळ किंवा भागीदारी संस्था सुरू करण्याच्या तुलनेत एकल व्यापारी व्यवसाय सुरू करणं हे सोपं आहे. यासाठी देखील नोंदणी मात्र करावीच लागत असते. जसं एखाद्या व्यवसायाची नोंदणी मुंबई दुकाने ॲक्ट यानुसार केली जात असते पण ती तितकी क्लिष्ट नाही. म्हणून एकल व्यवसाय सुरू करणं सोपं आहे असं आपण म्हणू. आणि सहावं वैशिष्ट्य आहे व्यवसायाचा आकार लहान असतो, विस्तार साधता येत नाही. बघा एकल व्यापारामध्ये एकच व्यक्ती मालक असते, तो एकटाच भांडवल आणतो म्हणून भांडवल देखील कमी असतं, मनुष्यबळावर देखील नियंत्रण आहे आणि म्हणून त्याला व्यवसायाचा विस्तार साधता येत नाही आणि त्याच्या व्यवसायाचा आकार हा लहान असतो. अशा पद्धतीनं एकल व्यापारी या संकल्पनेमध्ये एकच व्यक्ती समाविष्ट असल्याने त्याला एकल व्यापारी असं म्हटलं जातं. या एकल व्यापाराच्या वैशिष्ट्यांवरून आपणास त्या एकल व्यापाराचा अर्थ नक्कीच लक्षात आला असेल. यानंतर आपण एकल व्यापारी या संघटना प्रकाराची फायदे आणि तोटे यांचा अभ्यास करणार आहोत. एकल व्यापाराचे फायदे आणि तोटे. एकल व्यापाराला कोणते फायदे होतात आणि कोणते तोटे होतात तर बघा फायदे आपण अगोदर समजून घेणार आहोत. पहिला फायदा आहे सहज स्थापना किंवा सोपी व साधी स्थापना पद्धत. म्हणजे एकल व्यापार सुरू करणं किंवा स्थापन करणं हे सोपं आहे, त्यासाठी खूप जास्त क्रिया कराव्या लागत नाहीत म्हणून ते पटकन स्थापन करता येणं शक्य आहे. दुसरा फायदा आहे
नफा एकट्याचा असल्याने यश मिळण्यास किंवा प्रेरणा मिळण्यास त्याला मिळत असते. नफा होत असल्याने मालक त्या व्यवसायामध्ये कायम गुंतून असलेला आपल्याला दिसून येत असतो. त्याने जर व्यवसाय केला, विक्री जर केली तरच त्याला नफा होणार आहे आणि यात चांगला नफा जर होत असेल तर तो त्या व्यवसायामध्ये गुंतून घेतल्याशिवाय राहणार नाही. तिसरा आणि महत्त्वाचा फायदा आहे, एकाच व्यक्तीचे निर्णय असल्याने ते लगेच घेतले जातात. व्यवसायामध्ये बदल कशा पद्धतीनं करावा किंवा कोणता माल विक्रीसाठी ठेवावा यासारखे छोटे मोठे निर्णय हा एकल व्यापारी स्वतःच घेत असतो किंवा त्याला स्वतःलाच ते निर्णय घ्यावे लागत असतात. म्हणून ते त्वरित किंवा लवकर घेतले जात असतात. त्यामध्ये दप्तर दिरंगाई होत नाही किंवा वेळ लागत नाही. चौथा फायदा आहे, एकाच व्यक्तीचे पूर्ण नियंत्रण असते. एकल व्यापारावरती एकट्याच व्यक्तीचं पूर्ण नियंत्रण असतं. त्याला कुठलाही भागीदार असत नाही. तो स्वतःच त्या व्यवसायाचा मालक असतो, स्वतःच त्यामध्ये काम करत असतो आणि होणाऱ्या फायद्या तोट्याला तो स्वतःच जबाबदार असतो. म्हणून एकाच व्यक्तीचं संपूर्ण नियंत्रण त्यावरती असतं. पाचवं आहे, गोपनीयता राखता येते आणि लवचिकता देखील यामध्ये असते. आता व्यवसाय संस्थेमध्ये जो काही फायदा तोटा होणार आहे किंवा नफा तोटा होणार आहे, यामध्ये तो एकटाच असल्यामुळे गोपनीयता राखू शकतो. जसं कंपनी प्रकारामध्ये आपली आर्थिक पत्रकं किंवा ताळेबंद पत्रकं ही वर्षाच्या शेवटी प्रकाशित करावी लागतात, प्रसिद्ध करावी लागतात. या ठिकाणी मात्र याला आपला नफा कुणालाही सांगावा लागत नाही. म्हणजेच काय की व्यवसायामध्ये गोपनीयता राखता येते. सहावा फायदा आहे, संपूर्ण व्यवसायाला व्यक्तिगत स्पर्श असतो. व्यवसाय एकटाच व्यक्ती करतो, मग व्यवसायाच्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी आहेत त्या संपूर्ण त्या एका व्यक्तीला माहीत असतात. आणि शेवटचा आणि महत्त्वाचा फायदा आहे, सहज विसर्जन करता येते. बघा, जितक्या सहजपणे एकल व्यापाराची स्थापना करता येते तितक्याच सहजपणे त्याचं विसर्जन देखील करता येतं. या विसर्जनासाठी इतर कुणाचीही परवानगी घेण्याची आवश्यकता नाही. म्हणून सहज विसर्जन करता येणं हा एकल व्यापाराचा फायदा आपणास सांगता येईल. बघा, एकल व्यापाराचे आपण आता हे जे काही 7 फायदे बघितलेत त्याचप्रमाणे त्याचे काही तोटे देखील आहेत. जसं प्रत्येक गोष्टीला फायदे असतात तिला तोटे देखील असतात, तसंच एकल व्यापाराला देखील आहेत. आणि पहिला तोटा आहे भांडवल मर्यादित. एकच व्यक्ती एकल व्यापारामध्ये असल्याने एकटाच भांडवल आणतो आणि म्हणून त्याच्या एकट्याला भांडवल आणण्यावरती मर्यादा असते. म्हणूनच पहिला तोटा आहे मर्यादित भांडवल. दुसरा तोटा आहे व्यवस्थापकीय मर्यादा. एकटाच व्यक्ती व्यवसायाचा मालक असतो, तोच व्यवस्थापक असतो आणि तो अष्टपैलू किंवा बहुआयामी असेलच असं नाही. म्हणून व्यवस्थापकीय जी काही कार्य आहेत ती करण्यावरती कदाचित त्याला मर्यादा येऊ शकतात. हा दुसरा तोटा आहे. तिसरा तोटा आहे व्यवसाय विस्तारावर मर्यादा. बघा, एकच व्यक्ती आहे, तो स्वतःच भांडवल आणतो, स्वतःच कार्य करतो आणि व्यवसायाला होणाऱ्या नफ्या तोट्याला तो स्वतःच जबाबदार असतो. मग एकच व्यक्ती असल्याने त्याला त्याचा व्यवसाय जर विस्तार करायचा ठरवला तर तो करता येऊ शकत नाही, कारण त्याच्याकडे कुणीही कामाला नाही, त्याचा कुणीही भागीदार नाही आणि म्हणून त्या व्यवसायाच्या विस्तारावरती त्याला मर्यादा येत असतात. चौथा तोटा आहे व्यवसाय तोट्यात आल्यास मालकाच्या व्यक्तिगत संपत्तीवरती देखील टाच येऊ शकते. म्हणजे व्यवसायाला जर तोटा झाला तर त्याची व्यक्तिगत संपत्तीला हानी पोहोचू शकते किंवा ती संपत्ती विकून त्याला आपला तोटा भरून काढावा लागू शकतो. आणि शेवटचा दोष आहे नियंत्रण, समन्वय व विशेषीकरण यावर देखील खूप मर्यादा किंवा नियंत्रण असतात. एकटाच असल्यामुळे नियंत्रण करणं कदाचित शक्य होणार नाही. कामामध्ये समन्वय व विशेषीकरण देखील करता येणं शक्य होणार नाही. अशा प्रकारे या एकल व्यापाराचे फायदे आणि तोटे आपल्याला सांगता येतील. यानंतर संघटना स्वरूप व मालकी हक्कानुसार व्यवसाय संस्थांचा जो दुसरा प्रकार पडतो तो प्रकार म्हणजे भागीदारी संस्था. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये पार्टनरशिप फर्म असं म्हणत असतो. 2 किंवा त्याहून अधिक व्यक्ती
एकत्र येऊन नफा मिळवण्याच्या उद्देशाने एखादा व्यवसाय सुरू करतात त्याला भागीदारी असं म्हटलं जात असतं. या भागीदारीची स्थापना ही भारतीय भागीदारी कायदा 1932 या कायद्यानुसार केली जात असते. या भागीदारीची या कायद्यानुसारच एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या अशी आहे: सर्वांच्या वतीने एकाने, काहींनी किंवा सर्वांनी मिळून केलेल्या व्यवसायातील नफा विभागून घेण्याचे मान्य केलेल्या व्यक्तींमधील परस्पर संबंधाला भागीदारी असं म्हटलं जात असतं. बघा, या व्याख्येनुसार सर्वांच्या वतीने एकाने किंवा काहींनी म्हणजे त्या भागीदारीमध्ये जितके काही सभासद असतील किंवा भागधारक असतील यांनी एकाने किंवा काहींनी मिळून जो काही व्यवसाय केलेला असेल त्यातील नफा विभागून घेण्याचे मान्य जे केलेलं आहे त्या मान्य करणाऱ्या व्यक्तींमधील परस्पर संबंधाला भागीदारी असं म्हटलं जात असतं. मग नक्की भागीदारी काय या संकल्पनेचा अर्थ लक्षात येण्यासाठी आपल्याला भागीदारीची वैशिष्ट्ये अभ्यासणे गरजेचं आहे. बघा, भागीदारीचं पहिलं वैशिष्ट्य आहे किमान 2 व्यक्ती व कमाल 20 व्यक्ती. भागीदारी व्यवसाय सुरू करण्यासाठी किमान 2 व्यक्तींची आवश्यकता आहे. म्हणजेच काय, पार्टनर हवा. एकच व्यक्ती भागीदार होऊ शकतं का? नाही. तर एक व्यक्तीला आपण एकल व्यापारी असं म्हटलेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी 2 व्यक्ती आहेत त्या ठिकाणी पार्टनरशिप आपण म्हणू शकतो. म्हणून किमान 2 व्यक्ती व कमाल 20 व्यक्ती. परंतु यामध्ये एक अट आहे. ती अट अशी आहे: सावकारी किंवा बँकिंग व्यवसाय सोडून अन्य व्यवसायासाठी 20 व्यक्तींची आवश्यकता यामध्ये आपण गृहीत धरलेली आहे. दुसरं वैशिष्ट्य आहे तोंडी किंवा लेखी करार. भागीदारीचा करार हा तोंडी किंवा लेखी असला पाहिजे. आज आपण बऱ्याच वेळा भागीदारीचा करार हा लेखी असल्याचं बघत असतो. म्हणून भागीदारी हा करार तोंडी किंवा लेखी असला पाहिजे आणि त्याला मान्यता देखील असली पाहिजे. तिसरं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे नफ्याची विभागणी कशी करायची हे करारानुसार ठरवलेले असते. म्हणजे व्यवसाय संस्थेला होणारा नफा कोणत्या प्रमाणात वाटून द्यायचा हे करारानुसार ठरवलेलं असतं. जसं 1:1, 2:1, 3:2 अशा पद्धतीचं समीकरण मांडून हा नफा कशा पद्धतीनं वाटायचा हे रेशो आपल्याला सांगितलेलं असतात. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे भागीदाराची जबाबदारी मर्यादित असते. भागीदाराची जबाबदारी ही अमर्यादित असते. प्रत्येक भागीदाराला आपली जबाबदारी ही अमर्यादित आहे हे स्पष्ट केलेलं असतं. व्यवसाय संस्थेला नुकसान झाल्यास त्यांच्या वैयक्तिक संपत्तीवरती देखील टाच येऊ शकते आणि म्हणूनच भागीदारांची जबाबदारी ही अमर्यादित आहे. आणि शेवटचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे भागीदारांचे क्रियाशील, निष्क्रिय, नामधारी, लाभभागी, भासमान, अल्पवयीन असे प्रकार पडतात. बघा, क्रियाशील म्हणजे जो प्रत्यक्ष भागीदारीच्या व्यवसायामध्ये सहभाग घेतो त्याला क्रियाशील म्हटलं जातं. जो भाग घेत नाही त्याला निष्क्रिय भागीदार म्हटलं जातं. जो फक्त नावापुरताच आहे, त्याच्या नावाचा उपयोग करून घेतलेला आहे, त्याला नामधारी म्हटलं जातं. जो फक्त नफ्यामध्येच भाग घेतो त्याला लाभभागी म्हटलं जातं. जो भागीदार नाही परंतु भासवतो त्याला भासमान भागीदार म्हटलं जातं. व ज्या भागीदाराचे वय कमी आहेत अशाला अल्पवयीन भागीदार असं म्हटलं जात असतं. या भागीदारीच्या वैशिष्ट्यांनंतर आपण भागीदारीच्या फायदे आणि तोट्यांचा अभ्यास करणार आहोत. मग भागीदारी संस्थेच्या या वैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर आपणास काही त्याचे फायदे देखील आढळून येतात. जसं भागीदारीची स्थापना करणे सोपे आहे. बघा, आपण एकल व्यापाऱ्याचा अभ्यासला त्या ठिकाणी देखील स्थापना करणं सोपं आहे आणि भागीदारी संस्थेची स्थापना करणं देखील सोपं आहे. हे कोणाच्या तुलनेत? तर कंपनी संघटना प्रकार जो आहे किंवा संयुक्त स्कंद प्रमंडळ जे आहे त्याच्या तुलनेत भागीदारीची स्थापना करणे ही सोपं आहे. दुसरा फायदा आहे व्यक्तिगत गुप्तता राखता येते. म्हणजे व्यावसायिक संस्थेमध्ये जे काही व्यवहार चालतात
ही व्यावसायिक गुपिते राखून ठेवणं किंवा इतरांना कळू न देणं हे या भागीदारीमध्ये आपणास करता येऊ शकतं. तिसरा फायदा आहे एकल व्यापाराच्या तुलनेत जास्त भांडवल उभारता येणं सहज शक्य होतं. बघा, एकल व्यापारामध्ये एकटी व्यक्ती असल्याने भांडवलावरती मर्यादा येतात, परंतु भागीदारी संस्थेमध्ये 2 किंवा 20 व्यक्ती असतात म्हणून त्याच्या भांडवल उभारणीवरती मर्यादा येत नाहीत किंवा एकल व्यापारापेक्षा जास्त भांडवल आपल्याला त्या ठिकाणी उभारता येऊ शकतं. आणि शेवटचा फायदा आहे श्रम विभागणी साधता येते. बघा, एकल व्यापारामध्ये विशेषीकरण किंवा श्रम विभागणी साधता येत नाही, परंतु भागीदारीमध्ये अशी श्रम विभागणी साधता येते. भागीदारीत एकाहून अधिक व्यक्ती असतात आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक व्यक्तीचं काम हे वाटून दिलं गेल्याने त्यामध्ये श्रम विभागणी साधता येते असं आपण म्हणतो. या फायद्यांनंतर आपण या भागीदारीच्या तोट्यांचा विचार करणार आहोत. यामध्ये पहिला तोटा आहे व्यापक विस्तार करण्याइतके भांडवल उभारता येत नाही. बघा, एकल व्यापारापेक्षा जास्त भांडवल उभारता येत असले तरी खूप मोठा किंवा व्यापक विस्तार करण्याइतपत भांडवल भागीदारीला उभारता येणं शक्य होत नाही. दुसरा तोटा आहे भागीदारांची अमर्यादित जबाबदारी असल्याने धोका असतो. म्हणजे भागीदारी संस्थेला जर नफा झाला नाही, तोटा झाला तर तो तोटा सहन करण्यासाठी भागीदारांच्या वैयक्तिक किंवा खासगी संपत्तीवरती टाच येऊ शकते. तिसरं आहे भागीदारांचे परस्परांशी न पटल्यास संबंध बिघडण्याची शक्यता असते. बघा, एकापेक्षा जास्त व्यक्ती ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी कदाचित अशी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. जर एखाद्या व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीबरोबर पटलं नाही किंवा भागीदाराचं पटलं नाही तर त्या ठिकाणी संबंध बिघडण्याची शक्यता असते. आणि शेवटचा तोटा आहे भागीदारीला दीर्घकालीन अस्तित्व क्वचितच असते. बघा, वरील तोट्याचा जर विचार आपण केला, भागीदारांचं परस्परांशी पटलं नाही तर भागीदारीचं विसर्जन केलं जाऊ शकतं आणि म्हणूनच भागीदारीला दीर्घ अस्तित्व असेलच असं आपण म्हणू शकत नाही. अशा प्रकारे आज आपण या लेक्चरमध्ये एकल व्यापारी आणि भागीदारी संस्था याची वैशिष्ट्ये आणि फायदे तोटे या बाबींचा अभ्यास केलेला आहे.